नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती इथे आलेली आहे. तर बघा, आदिती ठाकरे यांनी ही माहिती लाडकी बहीण जी योजना आहे, या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आदिती ठाकरे यांनी यांच्या ट्विटर हँडलवरती टाकलेली आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्व काही माहिती असेल, ती तुम्हाला रेग्युलर अपडेट पाहिजे असतील, तर तुम्ही याचं ट्विटर फॉलो करू शकता. या ट्विटरवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्व माहिती वेळोवेळी भेटून जाईल. तर बघा, यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेजींना, एकनाथ संभाजी शिंदे यांना मेन्शन केलं आहे. त्यासोबत 5 वेगवेगळ्या व्यक्तींना इथे मेन्शन करून त्यांनी एक पोस्ट केलेली आहे. तर ती काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची ही पोस्ट आहे. महिला सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती सुरू राहण्यासाठी ही इथे यांनी ट्विटरवर मेन्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मेन मायना काय असणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच जो वितरण होणार आहे तुमचा हप्ता 16वा 17 जो काही हप्ता असेल तो सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर बघा, आज तारीख आहे, 3 तारीख आहे, म्हणजेच 3 ते 4 तारखेपासून तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये हा तुमचा निधी जो असणार आहे म्हणजेच हप्ता तुमचा 16वा किंवा 17वा हे तुमच्या आता खात्यामध्ये सुरुवात होणार आहे आज किंवा उद्यापासून. तर लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात म्हणजे आधारला तुम्ही जो बँक खाते तुमचं लिंक केलेले आहे मोबाईल नंबरवर, त्या खात्यात तुमचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून जी यांनी वेबसाईट आपल्याला पुरवलेली होती. ती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जे तुम्ही लाडकी बहिणीसाठी के-वाय-सी केलेले आहात. या संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही के-वाय-सी मागे बंद झालेली होती. परत ही के-वाय-सी चालू करण्यात आलेली आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-के-वाय-सी पूर्ण करून तुम्हाला घ्यायची आहे. तर अशा प्रकारची याने Twitterवरती ही माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर 18 नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ज्या काही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्याच्या के-वाय-सी करायच्या. तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला एकदा इथे के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. जरी नसेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तर यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता किंवा पुढच्या महिन्याचा जो हप्ता आहे, तो सर्वांनाच इथे भेटणार आहे. पण ज्या बहिणींची इथे के-वाय-सी आणखी कंप्लीट झालेली नाही किंवा ज्या महिलांनी के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर त्यांच्यासाठी 18 नोव्हेंबर ही तारीख वाढवून त्यांच्यासाठी भेटलेली आहे. तर या तारखेपर्यंत तुम्ही परत एकदा तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करून घेऊ शकता. तर अशा प्रकारची माहिती आदिती ठाकरे यांनी याच्या ट्विटर हँडलवरती शेअर केलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दलची ही माहिती तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा, उद्यापासून तुम्हाला आता सर्व महिलांचे इथे हप्ते तुम्हाला उद्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर अशी माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती किंवा इतर कोणत्याही योजनेबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती रेग्युलरली भेटत जाईल. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. त्यांनाही ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये.